सुद्धा व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर डॉट नेट मध्ये सुद्धा व्हेरिएबल आहे, राइट? म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये व्हेरिएबल्स असतात. सिमिलर लाइक द शेल स्क्रिप्टिंग ऑल्सो कंटेन द व्हेरिएबल, राइट? आता व्हेरिएबल काय असतो? व्हेरिएबल्स आर प्लेस होल्डर, आपण त्याला म्हणू शकतो. प्लेस होल्डर म्हणजे काय? एक होल्डर आहे, राइट? इट विल स्टोअर द डेटा, किंवा त्याच्या आतमध्ये आपण काय करू शकतो? एक व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, राइट? लेट मी राइट द डेफिनेशन फर्स्ट. व्हेरिएबल्स variables are placeholders, right? To store the value. याच्यामध्ये आपण काय करू शकतो? एक व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, राईट? व्हेरिएबल्स काय आहेत? व्हेरिएबल्स इज वन ऑफ द प्लेस होल्डर. इट इज यूज फॉर द स्टोरिंग द व्हॅल्यूज, राईट? देन व्हॅल्यूज आर, आता व्हॅल्यूज कोणते कोणते असू शकते? व्हॅल्यूज आर की व्हॅल्यू पेअर असू शकते. की व्हॅल्यू म्हणजे काय? एक की असते, की व्हॅल्यू पेअर. की असते आणि एक व्हॅल्यू राहते. फॉर एक्झाम्पल, एक नेम काय झाला? एक व्हेरिएबल झाला, आणि त्याच्यानंतर इज इक्वल्स टू, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं नेम काय असेल ते तुम्ही काय करताय? एंटर करताय किंवा राईट करताय. दॅट इज अ की व्हॅल्यू पेअर. किंवा एक नेम आहे, लाइक राम इज अ नेम, आणि रामचा फोन नंबर आहे त्याच्यासमोर, किंवा रामचा रोल नंबर आहे ऍज अ स्टुडंट, राईट? 101, आणि त्याच्या पुढे काय असणार आहे? राम असणार आहे. म्हणजे हे काय झालं? की आणि व्हॅल्यू पेअर. की म्हणजे काय? एक नंबर असेल, व्हॅल्यू म्हणजे काय? त्याचं नेम असेल, राईट? सो व्हॅल्यूज आर की अँड व्हॅल्यू पेअर, याच्यामध्ये सुद्धा असू शकतात, किंवा पेअर्स म्हणू शकतो आपण त्याला. देन नेक्स्ट पॉइंट इज इन शेल स्क्रिप्टिंग देर इज नो कन्सेप्ट ऑफ डेटा टाईप. याच्यामध्ये खरं डेटा टाईप नाहीये. जसं आपण जावामध्ये जर बघितला, तर जावामध्ये एक डेटा टाईप राहतो. डेटा टाईप म्हणजे काय? कोणत्या टाईपचा डेटा त्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला स्टोअर करायचा आहे. समजा जावामध्ये जर तुम्ही बघितलं, तर इंट नावाचा एक डेटा टाईप आहे, स्ट्रिंग आहे, बुलियन आहे, राईट? असे बरेच डेटा टाइप्स आहेत. मग इंट काय असणार आहे? फक्त नंबरच स्टोअर करू शकतो, राईट? त्याच्यानंतर स्ट्रिंग मध्ये म्हणजे स्ट्रिंग मध्ये काय करू शकतो आपण? आपण एक नेम स्टोअर करू शकतो. बुलियन मध्ये काय करू शकतो? ट्रू अँड व्हॅल्यू, सॉरी, ट्रू अँड फॉल्सचं जे काही, लाईक ट्रू आणि फॉल्स, तुम्हाला माहिती आहे की बुलियन ट्रू अँड फॉल्स साठीचे जे काही व्हॅल्यूज आहेत ते आपण स्टोअर करू शकतो, राईट? बट इन शेल स्क्रिप्टिंग in shell scripting there is no concept of no concept of डेटा टाइप. याच्यामध्ये डेटा टाइपची कन्सेप्ट नाहीये. याच्यामध्ये डायरेक्टली आपण काय करतो? व्हॅल्यू स्टोअर करतो, राईट? सो एव्हरी व्हॅल्यू विल बी ट्रीटेड ॲज अ टेक्स्ट ऑर स्ट्रिंग. इट मीन्स एव्हरी व्हॅल्यू विल बी ट्रीटेड ॲज टेक्स्ट टेक्स्ट और स्ट्रिंग. आता स्ट्रिंग काय असतं? टेक्स्ट काय असतं? टेक्स्ट म्हणजे आपण नॉर्मली काहीतरी एक 1 2 3 वगैरे काहीतरी राईट करू शकतो. स्ट्रिंग म्हणजे म्हणजे काय असू शकतं, की एखाद्याचं नेम असू शकतं. जॉन असेल, अशोक असेल, त्याच्यानंतर राम असेल, राईट? दोज आर द स्ट्रिंग व्हॅल्यूज. बट याच्यामध्ये शेल स्क्रिप्टिंग मध्ये काय आहे? त्याच्यामध्ये डेटा टाइपची कन्सेप्ट नाहीये. कोणतीही व्हॅल्यू तुम्ही काय करू शकताय? एखाद्या व्हेरिएबल मध्ये जाऊन आपण स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, लेट मी गिव्ह द एक्झाम्पल. समजा नेम आहे, नेम इज अ व्हेरिएबल, आणि या व्हेरिएबल मला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. अलेक्स. अलेक्स इज अ नेम ऑफ दॅट व्हेरिएबल. म्हणजे हा अलेक्स कुठे जाऊन स्टोअर होतोय? अलेक्स कुठे स्टोअर होईल? अलेक्स स्टोअर होईल. म्हणजे ज्यावेळेस आपण नेमला प्रिंट करणार आहे, या नेम ह्या व्हेरिएबलला प्रिंट करणार आहे, त्यानंतर व्हॅल्यू काय येणार आपल्याला? व्हॅल्यू काय प्रिंट होणार आहे गाईज? अलेक्स ही व्हॅल्यू प्रिंट होईल. कशी प्रिंट होईल? कारण आपण काय करतोय? ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आपण स्टोअर करतोय एका व्हेरिएबल मध्ये. दॅट इज नथिंग बट द नेम इज नथिंग बट द व्हेरिएबल. सॉरी. नेम इज काय? नेम इज नथिंग बट द व्हेरिएबल. म्हणजे असं काय करतो आपण? जावा मध्ये काय राहतं, की नेम आहे, तर नेमच्या अगोदर त्याला डेटा टाइप लावायची एक पद्धत राहते. स्ट्रिंग. स्ट्रिंग, आणि त्याच्यानंतर नेमला आपण डबल कोट मध्ये ऍड करतो. इथे एक कोट आणि इथे एक कोट याच्या आतमध्ये. दॅट इज द व्हेरिएबल. बट शेल मध्ये डेटा टाइप द्यायची गरज नाही. आपण डायरेक्टली काय करू शकतो? नेम इज इक्वल टू अलेक्स असं राईट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आणखीन एक पकडा. अलेक्स एज इज इक्वल्स टू 30. इट मीन्स नेम मध्ये काय स्टोअर आहे? नेम मध्ये अलेक्स स्टोअर आहे, राईट? एज मध्ये काय स्टोअर आहे? एज मध्ये 30 स्टोअर आहे.
म्हणजे आपण जर स्क्रिप्टिंग फाईल आपण सांगितलं, स्क्रिप्ट फाईलला सांगितलं, की आपल्याला काय करायचं नेम जाऊन प्रिंट करायचंय. कुठे प्रिंट करायचं गाईज? सर्व्हरला नेम जाऊन प्रिंट करायचंय. तर तो काय प्रिंट करेल? अलेक्स प्रिंट करेल. एजला प्रिंट करायला सांगितलं, तर तो काय प्रिंट करेल? 30 करेल, राइट? दॅट इज नथिंग बट द व्हेरिएबल. म्हणजे ह्या व्हेरिएबलमध्ये तो व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतो. मग जी व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करताय, आता स्पेसिफिक तुम्हाला अलेक्सला प्रिंट करायची गरज नाही. आता डायरेक्टली काय करायचंय तुम्हाला नेमला जाऊन प्रिंट करायचंय. सिमिलर लाइक एजला सुद्धा काय करू शकताय तुम्ही? डायरेक्टली एजला जाऊन आपण प्रिंट करू शकताय. आणखीन एक की आता ईमेल, ईमेल इज अल्सो वन ऑफ द व्हेरिएबल, राइट? मग आपण असं राईट करतो gmail.com, राईट? म्हणजे अलेक्सचा ईमेल आयडी कशामध्ये स्टोअर आहे? ईमेल ह्या नावाच्या ईमेल ह्या व्हेरिएबलमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेरिएबल, राईट? किंवा आणखीन एक बघा, फोन नंबर. मग अलेक्सचा फोन नंबर असा काहीतरी असेल, राईट? म्हणजे काय झालं, की नेम ह्या व्हेरिएबलमध्ये अलेक्स स्टोअर आहे. एज ह्या व्हेरिएबलमध्ये 30 स्टोअर आहे. ईमेल ह्या व्हेरिएबलमध्ये हा ईमेल ॲड्रेस स्टोअर आहे. फोन नंबर या व्हेरिएबलमध्ये हा फोन नंबर स्टोअर आहे. That's called as a variable. So variable is a placeholder to store in a value. Values are key and value pairs. की एक असू शकते किंवा व्हॅल्यू असू शकते. आता इथे बघा, इथं व्हॅल्यू आहे, इथं की आहे, इथं की व्हॅल्यू आहे, इथं व्हॅल्यू आहे, राईट? सॉरी.